केला जाणार आहे? खरं तर 15-1 एकदम नवोदय मुलींवर हे पैसे खर्च करणे खूप कसं योग्य नाही. आपल्याला टॅलेंट सर्च करून त्यांच्याकडे 2020 आणि वेगवेगळ्या योजना राबवतो आणि ज्या मुली आपण दत्तक घेतो त्यांचा या ठिकाणी निवासी खर्च आणि असं प्रोजेक्ट तुमची केली आपण तर सध्या आपल्याला सांगितले ते आपल्याकडे येते विचार असा प्रतिशत पाठवण्याऐवजी तोच पैसा जर आपण या खर्च केला तर निश्चितपणे योगदान दिले. देशालाही दिनेश मनीषा दिवेकर लोकप्रिय व्हायला लागलेली आहे. मग गीता असेल, बबिता असेल, त्या हरियाणाच्या सगळ्या मुलींनी आतापर्यंत मेडल्स मिळवून दिलेली आहेत भारताला. त्यांच्याकडे बघून तुम्हाला किती प्रेरणा वाटते? पहिले जेव्हा बघितलं त्यावेळेसच प्रश्न पडला होता ते काय खातात आणि आपण पण तर जेवण करतो, ते पण जेवण करतात, तेच खातात, पण त्यांच्यात एवढी ताकद कशी काय? नंतर कळलं ते चांगली प्रॅक्टिस करतात, व्यायाम करतात, तसं आपण पण करतो. कुस्तीची आवड, आखाड्यावरचं प्रेम
काहीतरी करून दाखवण्याची उर्मी आणि मेहनत करण्याची तयारीच या मुलींना जोग महाराज व्यायाम शाळेत घेऊन आली आहे. त्यांच्या या स्वप्नांना पालकांचीही साथ लाभली आहे. मी आमच्या गावाकडे पुस्तक खेळत होतो, पण आमच्या मुलीला असं प्रोत्साहन देत नव्हतं. मग सरांनी मला मेसेज पाठवला की आमच्याकडे असं योजना आहे बाबा, की तिकडे तुमची मुले आणा. मग आमची मुली आणलेली सर. एकंदरीतलं वातावरण बघितलं बरं वाटलं. इथलं मुलींना राहायची सोय, घरच्यांच्यासारखं सगळं त्यांचं बघितलं. पहिल्या मुली काही इथं आहेत. सकाळपासून वातावरण बघितलं आम्ही, एकंदरीत चांगलं वातावरण वाटलं. आणि आमचा विचार आहे तुमच्या मुलीला इथं ठेवायचं. म्हणजे ग्रामीण भागातून मुली भरपूर चांगल्या राहतात. मग जर स्किल वगैरे काही टेक्निक वगैरे त्यांच्याला टॉप होतो आपण. मला वाटलं की मग येथे आता ठेवायचं बा मुलीला. जोग महाराज व्यायामशाळेला भेट दिल्यावर अनेक पालकांच्या मनातल्या उरल्या सुरल्या शंकांचंही निरसन झालं. निवासाची उत्तम व्यवस्था, खेळीमेळीचं आणि अगदी घरच्यासारखं वातावरण, प्रशिक्षणाच्या अद्ययावत सुविधा यामुळे जोग महाराज व्यायामशाळा महिला कुस्तीगीरांसाठी राज्यात प्रशिक्षणाचं महत्वाचं केंद्र बनलंय. म्हणूनच राज्य कुस्तीगीर परिषदेनं या व्यायामशाळेला निवासी कुस्ती अकॅडमीचं रूप देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील महिला पैलवानांचा त्यामुळे फायदाच होईल यात शंका नाही. कॅमेरामन अरविंदसह जान्हवी मुळे, एबीपी माझा, आळंदी.